पुस्तका इतका विश्वासू मित्र दुसरा कोणी नाही असे सांगणारे द ओल्ड मॅन अँड द सी, अ फेअरवेल टू आर्म्स, द सन ऑल्सो रायझेस यासारख्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा 21 जुलै हा जन्मदिवस। कोण होते हे अर्नेस्ट हेमिंग्वे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हार्दिक आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com। अर्नेस्ट हेमिंग्वे 20व्या शतकातील एक प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार जे त्यांच्या साध्या, सरळ आणि प्रभावी लेखन शैलीसाठी प्रसिद्ध आहेत। अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील ओक पार्कमध्ये 21 जुलै 1899 रोजी अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म झाला। एखाद्या दंतकथेला शोभेल असं त्यांचं आयुष्य होतं। ते म्हणायचे, तुम्ही तेव्हाच पुढे जाऊ शकता जेव्हा तुमचं आपल्या कामावर प्रेम असेल। वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी कान्सन सिटी स्टार या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करण्यास सुरुवात केली। त्याच काळात जगात पहिल्या महायुद्धाचे वारे घुंगावू लागले। ऐन तारुण्यात हेमिंग्वेना युद्धावर सैनिक म्हणून जायचे वेध लागले। त्यासाठी त्यांनी जंग पछाडले, मात्र त्यांची दृष्टी कमजोर असल्यामुळे त्यांना आघाडीवर जाता आले नाही। पण हार मानतील ते हेमिंग्वे कसले। त्या दरम्यान एका संस्थेला रुग्णवाहिका चालवण्यासाठी एका चालकाची गरज होती। तेव्हा हेमिंग्वे चालक म्हणून युद्धावर गेले। या लढाईत त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले, स्वतः जाईबंद झाले। तिथेच ते एका नर्सच्या प्रेमात पडले। त्यांचे हे पहिलं प्रेम त्यांनी अ फेअरवेल टू आर्म्स या पुस्तकामधून रेखाटलं। या पुस्तकातले युद्धाचे आणि प्रेमाचे प्रसंग ते स्वतः जगले होते, त्यामुळे ते अगदी तंतोतंत या पुस्तकात उतरले। त्यांच्या या साहित्य कृतीला जगाने डोक्यावर घेतले। त्यानंतर स्पेनमध्ये झालेल्या युद्धातील अनुभवावरून त्यांनी हुम द बेल ट्रोल्स सारखी कादंबरी लिहिली, जी त्यांच्या उत्तम कलाकृतींपैकी एक आहे। हेमिंग्वेंना माशाच्या शिकारीचे भयानक वेड होते। त्यांच्या ह्या वेडातून त्यांनी द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी साकारली। 60 वर्षाचा जखड म्हातारा आणि शार्क माशाची ही गोष्ट या कादंबरीने जगाला वेड लावलं। या कादंबरीसाठी त्यांना 1954 साली साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। हेमिंग्वेंच्या कादंबरीने ते जगभर प्रसिद्ध झालेच, पण त्यांच्या कथाही तितक्याच प्रभावी होत्या। लघुकथेचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। इन आवर टाइम, मॅन विदाउट विमेन, विनर्स टेक नथिंग हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले। अतिशय साधी, स्पष्ट, प्रभावी लेखनशैली, कमीत कमी शब्दात अधिक अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न, मनाला स्पर्शावून जाणारे लेखन, यामुळे त्यांच्या कथा, कादंबऱ्या वाचकांना आजही आकर्षित करतात। तुम्ही वाचलेल्या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या कथा, कादंबऱ्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com।